त्या लेक्चरमध्ये पाहणार आपण लॉजिक हा जो टॉपिक आहे याची बोर्ड PYQ मार्च 2025 पासून 2020 पर्यंत. ओके, यामध्ये 2021 ला एक मार्चचा पेपर झालेला नाहीये. 2021 ला मार्चला बोर्डाचे पेपर झाले नाहीत. ओके, हा, तर त्या वर्षीचा पेपर म्हणून आपण मागचे 5 वर्ष जेव्हा आपण बोर्ड PYQ सॉल्व्ह करतो, मार्चचे सांगतो मी तुम्हाला, तिथं आपण जुलै ऑक्टोबरचे पेपर घेतलेले नाही. ओके, आपण जे सॉल्व्ह करतोय ते सगळे मार्च ते 25 ते 20. आता 25 ते 20 पर्यंत तसे पाहिले तर 6 वर्ष होतात, पण आपण 21 याच्यामध्ये नाहीये कारण मार्चला 21 ला पेपर झाला नाही, कोरोना बॅच. ओके, ठीक आहे. मध्ये वाटू शकतं तुम्हाला आपली पण बॅच अशी मध्ये आली असती तर बरं झालं असतं, पण नाही होणार आता कोरोना नाही येणार. ओके, सो आणि आला तरी पेपर होणार आहे, कारण 20 ला कोरोना आला तर 20 ला पेपर झाले. ठीक आहे, असं. तर बोर्ड PYQ आपण चालू करतोय. सगळे व्यवस्थित नीट पाहून घ्या. फर्स्ट क्वेश्चन काय विचारला गेलाय? फर्स्ट 2025 रिकामी जागा आहे. पहा, एक सेट दिलाय, देन विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू ऑर नॉट. आता हे पेपर सॉल्व्ह करत असताना नीट समजून घ्या का नक्की 5 वर्षात कोणत्या पॉईंटवर फोकस झालाय आणि कोणत्या पॉईंटवर फोकस झाला नाही. म्हणजे तुमच्या लक्षात येईल का कोणत्या पॉईंटला आपण वेटेज दिलं पाहिजे आणि कोणत्या पॉईंटला वेटेज दिलं नाही पाहिजे. म्हणजे ह्या 5 वर्षात किमान ज्या पॉईंटला वेटेज दिले ते सगळे पॉईंट बाजूला लिहून काढा आणि त्याला सर्वात जास्त वेटेज ठेवा. तर हे तुम्हाला आलंच पाहिजे. काही नाही आलं त्या टॉपिकमध्ये तर हे मागच्या 5 वर्षात जेवढ्या पॉईंटला विचारलं गेले तेवढे सगळे पॉईंट कव्हर करणे. आणि एका क्वेश्चन पेपरमध्ये साधारण किती क्वेश्चन विचारले जातात एका टॉपिकवर रिलेटेड? 3 ते 4. त्याच्यापेक्षा जास्त प्रश्न विचारले जात नाही. म्हणजे दरवर्षी किती पॉईंटवर फोकस केला जातो? 4 पॉईंटवर फोकस केला जातो. त्यातले काही पॉईंट काय झालेले असतात? रिपीट झालेले असतात. जनरली काय होतं, पेपर डिझाईन करत असताना मागचे पेपर फॉलो केले जातात. मग कोणत्या पॉईंटला म्हणजे गेल्या वर्षी कोणत्या पॉईंटला विचारले गेले, त्याच्या आधी कोणत्या पॉईंटला विचारले गेले, त्याच्या आधी कोणत्या पॉईंटला विचारले गेले, मग आता आपण कोणत्या पॉईंटला विचारले गेले पाहिजे, हा थोडासा अनालाइज होतो. बरं, याचा अर्थ बाकीचे पॉईंट हायलाइट करायचे नाही असं नाही, पण ह्या पॉईंटला मागच्या 5 वर्षाच्या त्या पॉईंटला हायलाइट करून ठेवायचं. ते करून ठेवायचे सगळं. ऑल टोटल टॉपिक आलाच पाहिजे, पण हे मागच्या 5 वर्षातले पॉईंट आलीच पाहिजे. आता पॉईंट म्हणजे नक्की काय? आता इथं जर पाहिलं तर एक सेट दिलाय, विच ऑफ द फॉलोइंग ट्रू ऑर नॉट. म्हणजे इथं जर पाहिलं तर ई आणि ए म्हणजे काय वापरले गेले? क्वांटिफायर्स. ओके, मग क्वांटिफायर्स, क्वांटिफिल्ड स्टेटमेंट. तर हा एक पॉईंट झाला. म्हणजे आता तुम्ही लॉजिकमध्ये क्वांटिफायर्स या पॉईंटवर काय करणं, स्टडी करून ठेवणं का हा बाबा हा पॉईंट आपल्याला विचारला जाणार. म्हणजे सॉल्व्ह करण्याच्या आधी आपण थोडक्यात पाहूया. आता इथं जर पाहिलं तर राईट द निगेशन ऑफ स्टेटमेंट. म्हणजे दुसरा पॉईंट कोणता आला? निगेशन. म्हणजे निगेशन हा पॉईंट आला पाहिजे. त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर साधारण युजिंग ट्रूथ टेबल. म्हणजे तिसरा पॉईंट कोणता आला? ट्रूथ टेबल. म्हणजे 3 पॉईंट करू. त्यानंतर जर इथं पाहिलं तुम्ही तर काय दिलंय? सिम्बॉलिक फॉर्म, सर्किट डायग्राम. म्हणजे 2025 आहे. आता इथं काय चालू झालं? 2024. म्हणजे 2025 मध्ये किती पॉईंट कव्हर झाले तुमचे? 4 पॉईंट कव्हर झाले. पहिलं क्वांटिफायर्स, दुसरं निगेशन, तिसरं ट्रूथ टेबल आणि सर्किट डायग्राम. म्हणजे हे 4 पॉईंट तुम्ही 25 मधून बाहेर काढले. तर हे तुम्हाला आलेच पाहिजे. मग 24 पॉईंट, मग 23, 22 असं करत तुम्हाला 5 वर्ष काढून ठेवा, त्याच्यावर फोकस करा. दॅट्स इट. 90% पेपर सेम पॅटर्न येतो. तुम्ही हे पॉईंट कव्हर केले, तुम्हाला 90 म्हणजे तसे आउट ऑफ पडू शकतात, पण आपल्याला याच्यावर डिपेंड राहायचंच नाहीये. आपल्याला होल टोटल टॉपिक आलाच पाहिजे, पण हे थोडंसं जास्त करायचं एवढंच, बाकी दुसरं काही नाही. आले लक्षात ह्या PYQचा उद्देश? तर पाहूया आपण. फर्स्ट काय दिले पहा, एक सेट दिलाय आणि देन विच ऑफ द ट्रू ऑर नॉट. यातले ट्रू ऑर नॉट्स आपल्याला फक्त फाइंड आउट करायचे. सम एक्स सगळे नाही, याचा अर्थ काय होतो? सगळे नाही. ओके, एक्स प्लस 3 इज इक्वल टू 8. बरोबर आहे. जर मी इथं 5 ठेवला तर 8 उत्तर येते मला, होते. सगळे नाही आले पाहिजेत, एकाने मला उत्तर मिळते. दॅट्स इट. ओके, ई काय सांगतो? हे ट्रू स्टेटमेंट आहे. ओके, काही त्याच्यात एक तरी चालतो. ओके, ई दे सम एक्स प्लस 2 लेस दॅन 9. बरोबर आहे. तुम्ही जर याच्यात 1 2 5 सॉरी 4 पर्यंत जर हे सगळे नंबर टाकले तर ते सगळे काय येणार? 9 पेक्षा लहान. म्हणजे हे स्टेटमेंट काय? ट्रू आहे. आपल्याला नॉट ट्रू सांगितलं. आता इथं ऑल एक्स, सगळेच्या सगळे एक्स वापरा. एक्स प्लस 6 9 आणि 9 पेक्षा जास्त. आता जरी तुम्ही 1 ठेवला तर 1 प्लस 6 7 होणार आहे. 7 हा 9 आणि 9 पेक्षा जास्त आहे का? नाहीये. म्हणजे हे स्टेटमेंट काय आलं? ट्रू आलं. आणि म्हणून माझा जो ऑप्शन आहे तो कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3. आलं लक्षात? ओके, आता इथं प्रश्न फोकस करताना याच्यावर जास्त फोकस ठेवत झाला का नॉट ट्रू विचारलंय. बऱ्याच वेळा काय होतं, डोक्यात असतं ट्रू, अरे हे पहिलं बरोबर येतंय, डायरेक्ट आपण टिक करतो. असं नाही जायचं. आलं लक्षात? ठीक आहे. त्यानंतर आलो आपण सेकंड क्वेश्चन. काय सांगितलंय? राईट द निगेशन ऑफ स्टेटमेंट. या स्टेटमेंटचं तुम्हाला काय लिहायचंय? निगेशन. मग आन्सर लिहित असताना तुम्हाला काय करायचंय? पहिल्यांदा आहे ती स्टेटमेंट जसंच्या तसं लिहा.
हे स्टेटमेंट जसंच्या तसं तुम्ही लिहिलं. मग खाली काय लिहिणार, निगेशन ऑफ धिस स्टेटमेंट. काय लिहिणार इथं, निगेशन ऑफ धिस स्टेटमेंट. आणि मग खाली तुम्ही त्याचं निगेशन लिहिणार आहे. काय निगेशन लिहिणार, इथं जर पाहिलं तर काय दिसतोय तुम्हाला, सम. ओके, म्हणजे इथं आपल्याला कन्वर्ट करायचं. त्याला काय कन्वर्ट करणार तुम्ही, बाजूला लिहितो मी. जर उलटाई असेल तर त्याला रिप्लेस करा कशाने, ऑल. ओके, त्यानंतर बिलॉंग्स टू सच दॅट, इथं काय ग्रेटर आहे. जर ग्रेटर असेल तर त्याला रिप्लेस करा कशाने, लेस अँड इक्वल. हे एकमेकाला रिप्लेस होतं. ओके, दॅट्स इट. म्हणजे आता इथं काय लिहिणार आहे मी, ऑल एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. ओके, सच दॅट n+8 ग्रेटर आहे. आता आपण म्हणणार लेस अँड इक्वल 11. झालं त्याचं निगेशन. 2 मार्काचा प्रश्न, सॉरी 1 मार्काचा प्रश्न आहे हा तुमचा. लक्षात, म्हणजे इथं किती मार्काचा आहे, रिकामी जागा विचारली म्हणजे किती मार्क आलेली, 2 मार्काला. ओके, त्यानंतर इथं जर विचारलं किती मार्क झाले, 1. पहा आपण नक्की पहिला जो टॉपिक आहे बोर्डाला लॉजिक, याला किती मार्क आहेत, 8 मार्क आहेत. मग बघूया आता किती मार्क झाले आपले, 3 मार्क झाले. ओके, ठीक आहे. त्यानंतर जर इथं पाहिलं, युजिंग ट्रूथ टेबल थ्रू दॅट द फॉलोइंग स्टेट पॅटर्न. हा जो पॅटर्न आहे हा लॉजिकली इक्विव्हॅलन्स आहे का. आता लॉजिकली इक्विव्हॅलन्स आहे आणि नाही असं आपण कधी म्हणतो, जेव्हा त्यांचे कॉलम काय येतात, सेम येतात. ओके, ठीक आहे. मग पाहूया आपण आता इथं काय होईल. इथं फर्स्ट मला कोण कोण पाहिजे, मला पाहिजे पी, नंतर मला पाहिजे कोण, क्यू पाहिजे. ओके, पी क्यू, निगेशन पी आणि क्यू हे पण पाहिजेत, निगेशन पी पण पाहिजे, निगेशन क्यू पण पाहिजे. त्यानंतर आहे पी अँड क्यू. पा इथं जर पाहिलं तर पॅटर्न. ओके, आधी पॅटर्न लिहून घ्यायचं. मी डायरेक्ट इथं टेबल लिहिलाय. तुम्ही आन्सर मध्ये सुरुवातीला काय लिहायचं आहे, पॅटर्न लिहायचं आहे आणि मग खाली ट्रूथ टेबल लिहायचं आहे. आलं लक्षात, ठीक आहे. त्यानंतर आहे पी अँड क्यू. त्यानंतर काय आहे, निगेशन पी अँड निगेशन क्यू आणि पी डबल सॉरी अजून यांचं काय, ऑर आहे. ह्या दोघांचं काय, ऑर आहे. ओके, पी अँड क्यू ऑर निगेशन पी अँड क्यू. ओके, निगेशन क्यू. ओके, आणि अजून एक शेवटचा राहिला काय, पी डबल इम्प्लाइज क्यू. हालायचं राहिला, इन बिटवीन घेतलं तरी चालेल किंवा शेवटी घेतलं तरी चालेल, नो इश्यू. मग आता इथं काय लिहिणार तुम्ही सगळं, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. इथं काय, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स, अल्टरनेट. इथे सलग, इथं अल्टर. आता पीचं निगेशन काय होणार आहे, फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. इथं काय होणार आहे, क्यूचं निगेशन फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. ओके, क्यूचं निगेशन लिहितोय आपण. ओके, ठीक आहे. आलो आपण पी अँड क्यू. आता मला ह्या दोघांमध्ये अँड काय सांगतो, दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू, अदरवाईज सगळं फॉल्स. म्हणजे इथं ट्रू येणार आहे आणि बाकी सगळे फॉल्स फॉल्स फॉल्स. डन इथपर्यंत. आता निगेशन, आता ह्या दोघांमध्ये ट्रू कुठे येणार आहे, ऍट द एंडला. म्हणजे पहिले सगळे काय असणार आहे, फॉल्स 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 आणि इथं काय येणार आहे, ट्रू. ह्या दोघांचं आपण निगेशन इथं लिहिलंय. आता ह्या दोघांना काय करायचं आपल्याला, हे जे दोघं यांचं काय लिहायचंय, ऑर. ऑरचा टेबल काय सांगतो, दोन फॉल असेल तरच फॉल्स. म्हणजे काय झालं, इथं फॉल्स आले. इथं एक सिंगल ट्रू आहे, आपण याला काय म्हणणार आहे, ट्रू म्हणणार. इथं दोन्ही फॉल्स आहे, फॉल्स. दोन्ही फॉल्स आहे, फॉल्स. आणि इथं काय, ट्रू आलं, परत सिंगल ट्रू. आता डबल इम्प्लाइज. डबल इम्प्लाइज काय सांगतो, पी अँड क्यू मध्ये जर दोन्ही ट्रू किंवा दोन्ही फॉल्स असेल तरच ट्रू म्हणायचं. अल्टरनेट ट्रू फॉल्स आलं तर काय म्हणायचं, फॉल्स. म्हणजे इम्प्लाइजचं टेबल काय सांगतो, इम्प्लाइजचं टेबल सांगतो का इथे ह्या दोघांमध्ये दोघां ट्रू आहेत आणि इथं पण काय ट्रू आहेत, अल्टरनेट फॉल्स आहेत. ओके, म्हणजे इथं काय लिहिणार आहे मी, ट्रू. इथं काय, फॉल्स फॉल्स ट्रू. आता जर पाहिलं तर हा कॉलम आणि हा कॉलम काय, इक्वल आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक काम या ठिकाणी आपलं राहिलं आणि ते काम कोणतं. ओके, या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, कॉलमला नावं द्यायची. आलं लक्षात. म्हणजे इथं काय, कॉलम नंबर 1 2 रोमन मध्ये द्यायचे, 3 तसे रॅन्डम जरी दिले तरी चालतील, 4 5 6 ओके 7 आणि इथं काय लिहिणार तुम्ही, 8. मग आता इथं काय लिहिणार आहे, कॉलम नंबर 7 and column number 8 are identical. Therefore these pattern are logically equivalent. आले लक्षात. म्हणजे खाली तुम्हाला किती स्टेटमेंट लिहायचे, आता किती वाक्य लिहायचे, 2 वाक्य लिहायचे. Here column number 7 and column number 8 are identical. हे आयडेंटिकल आहे and therefore given patterns are logically किंवा given statements are logically equivalent.
किंवा हे स्टेटमेंट दोन्ही लिहून मध्ये इक्वलचं सिम्बॉल काढून जरी लिहिले तरी चालणार आहे. आलंय लक्षात, समजलंय? म्हणजे सुरुवातीला पॅटर्न लिहायचा आहे, इथे एक लाईन लिहायची राहिली, नंतर हा कॉलम तयार, हा टेबल तयार करायचा आहे आणि खाली याला 2 मार्क आहेत. म्हणजे आता किती मार्क झाले? 5 मार्क तुमचे कंप्लीट झालेले आहे. ओके. त्यानंतर हे पहा 2025 चा इथे एक पेज. आता हा किती मार्काला असणार आहे? 3 मार्काला. फाइंड द सिम्बॉलिकली प्रेझेंट सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द गिवन स्विचिंग सर्किट, कन्स्ट्रक्ट ए स्विचिंग टेबल अँड इंटरप्ट युअर रिझल्ट. म्हणजे हा एक सर्किट पहा, सर्किटवरनं काय करा, पॅटर्न तयार करा, पॅटर्नचं काय तयार करा, टेबल बनवा आणि मग तुमचा अनुमान लिहा. तुमचं काय म्हणणं आहे त्या टेबलकडे पाहून. आलं लक्षात? म्हणजे आता सुरुवातीला आपल्याला काय करायचंय, पहिल्यांदा काय करायची, डायग्राम काढायची. पहिल्यांदा डायग्राम काढायची. डायग्राम काढून झाल्याच्या नंतर काय करायचंय, लेट काय करणार, लेट पी काय, द स्विच कोणतं आहे, S1. त्यानंतर क्यू द स्विच S2. अजून काय स्विच आहे, S1 S2. अजून कोण लागतंय का, नाही लागत. ओके, झालं. इथं एल काय म्हणा, लॅम्प. नाही म्हटलं तरी चालेल. डन. आता इथं ही निगेशन तर तुम्हाला कळणारच. ओके, ठीक. मग आता इथे काय बनवायचं आपल्याला, सिम्बॉलिक फॉर्म, पॅटर्न. ओके, सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन सर्किट. ओके, सिम्बॉलिक फॉर्म. काय आहे सिम्बॉलिक फॉर्म, बघूया, सांगा. सिम्बॉलिक फॉर्म P और Q अँड निगेशन P डॅश दिलाय ना त्याच्यावर, आणि इथं कोण आहे, निगेशन. परत निगेशन कोण आहे, Q. P आलं लक्षात. आता तुम्हाला याचं काय बनवायचंय, टेबल बनवायचं. आता इथे हे तिघ जर अँडनी जॉईन केले तर मी ह्या दोघांना काय टाकू शकतो, ब्रॅकेट टाकू शकतो. आलं लक्षात. म्हणजे थोडक्यात काय सांगितलंय, P और Q काढा, निगेशन P अँड निगेशन Q घ्या आणि ते कशाने जॉईन करा, अँडनी जॉईन करा. आणि याचा आता काय बनवायचं आपल्याला, टेबल बनवायचा. आपल्याला हे सॉल्व्ह करायला सांगितलेलं नाही, विदाऊट फॉर काय म्हणतो आपण त्याला, टेबल किंवा विदाऊट स्विचिंग म्हणजे फॉर्म्युल्यांचा वापर करून तुम्ही याला सॉल्व्ह नका करू. तुम्ही डायरेक्ट काय बनवायचा, टेबल बनवा. आता याचा जर मी टेबल बनवायला गेलो तर आता काय करायचंय, टेबल कसं बनणार आहे, कोण कोण लापा, सिम्बॉलिक फॉर्म पुन्हा एकदा इथे लिहून घेऊया, P और R अँड निगेशन P अँड निगेशन Q. ओके, म्हणजे आता गरज कोणाची, P नंतर Q ची, नंतर P च्या निगेशनची, नंतर Q च्या निगेशनची, नंतर P और Q ची, त्यानंतर काय, निगेशन P अँड निगेशन Q, आणि नंतर काय, P और Q. ओके, अँड निगेशन P अँड निगेशन Q. अंडरस्टँड. ओके, मग आता इथं माहिती आहे तुम्हाला काय, 1 स्विचिंग सर्किट मध्ये आपण इथं काय लिहितो, 1. इथं 0 0 0, सॉरी, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. ओके, त्यानंतर काय, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. आता याचं निगेशन, फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. इथं काय येणार आहे, फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. ओके, याचं हे निगेशन, याचं हे निगेशन. आता हे दोघांना ऑरनी जॉईन केलं, ऑरनी जॉईन केलं, ऑरचं टेबल काय सांगतो, सिंगल जरी चालू असलं तरी लाईट काय होणार आहे, पास होणार आहे, पास होणार आहे, पास होणार आहे. इथं मात्र पास नाही होणार आहे, हे दोघांमध्ये. आता इथं ह्या दोघांचं काय करायचंय, अँड आहे. ओके, अँडचा टेबल सांगतो दोन्ही चालू असेल तरच चालू आहे, अदरवाईज करंट फ्लो होणार नाही. ओके, म्हणजे इथं काय आलं, चालू. आता हे दोघं कशाने जॉईन करायचे, अँडनी. अँडचं टेबल काय सांगतो, दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू, म्हणजे दोन्ही स्विच चालू असेल तरच चालू असणार आहे, अदरवाईज नाही. काय लक्षात आलं तुमच्या, सगळ्याच्या सगळा कॉलम काय आला, बंद. म्हणजे तुमची लॅम्प कधीही ग्लो होणार नाही. मग हिअर काय, लॅम्प विल नॉट ग्लो. कळलं, लॅम्प कधीही तुमची ग्लो होणार नाही, एवढं फक्त स्टेटमेंट तुम्हाला या ठिकाणी काय करायचं, राईट करायचं. द लॅम्प विल नॉट ग्लो रिस्पेक्टिव्ह स्विचिंग सर्किट किंवा स्विचेस. आलं लक्षात. तुमचे जे स्विच दिले त्या स्विचच्या रिस्पेक्टमध्ये तुमची लॅम्प कधीही ग्लो होऊ शकत नाही, कारण पॅटर्नच तुमचा तसा डिझाईन झाला. अंडरस्टँड, समजले. म्हणजे या प्रश्नामध्ये तुम्हाला काय बनवायचं होतं, सगळ्यात सुरुवातीला लेट डायग्राम काढून घ्या वरती, त्यानंतर स्विच S1 S2, त्यानंतर सिम्बॉलिक फॉर्म आणि फक्त टेबल. आले लक्षात, समजलंय नक्की. म्हणजे हा किती मार्काला, 3. म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर 2025 चे सगळे प्रश्न संपलेत आणि ते 8 मार्क कंप्लीट केले त्यांनी. म्हणजे प्रत्येक टॉपिकला वेटेज सेम दिलं जातं, हे तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणजे जेवढं वेटेज आहे तेवढे प्रश्न तिथे येणारच आहे. लक्षात. जाऊया आपण नेक्स्ट 2024. आता काय सांगितलंय, काय लिहायचंय तुम्हाला इथं,
ड्युएल लिहायचंय. ड्युएलचा एकच रूल आहे, काय असेल, अँड असेल तर ऑर लिहा. ओके, त्यानंतर ऑर असेल तर अँड, म्हणजे इंटरचेंज झालं. अजून दुसरं काय, ट्रू असेल तर फॉल्स लिहा, टी असेल तर सी लिहितो आपण, म्हणजे टॉटॉलॉजीचं कॉन्ट्रडिक्शन. आणि ट्रू असेल तर त्याचं काय लिहा, फॉल्स लिहा. हे 3 चेंज तुम्हाला बघतोय ड्युएलमध्ये करायचे. आता इथं जर पाहिलं तर काय होणार आहे, टीचा काय होणार आहे, सी होणार आहे. टीचा जर सी होणार आहे तर हे 2 पर्याय काय झाले, कट झाले. म्हणजे टीचा काय झाला, सी झाला. त्यानंतर ऑरचा काय होणार आहे, अँड, म्हणजे हे दोन्ही पर्यायामध्ये काय ऑप्शन आहेत अजून. ओके, ठीक आहे. त्यानंतर इथं काय ऑर आहे, तिथं काय झालं पाहिजे, अँड. आलं लक्षात, डन. सिंपल क्वेश्चन होतं. त्यानंतर काय, राईट द कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंट लिहायचंय, म्हणजे काय लिहिणार आहे, नागपूर इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तामिळनाडू. फक्त सिम्बॉलिकली फॉर्मॅट लिहायचं आहे. म्हणजे आता याचा सिम्बॉलिकली फॉर्मॅट लिहित असताना फर्स्ट काय लिहिणार आहे, लेट पी, काय पी, नागपूर इज इन महाराष्ट्र. त्यानंतर क्यू, चेन्नई इज इन तामिळनाडू. ओके, चेन्नई. आणि खाली काय, सिम्बॉलिक फॉर्म. काय सिम्बॉलिक फॉर्म, पी अँड क्यू. बस झालं, एवढंच लिहायचंय. वाव, 2024 ला पाहिजे नव्हतं आपण, ड्युएल, कंपाऊंड. ठीक आहे. आता इथं कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल. वाव, ट्रूथ टेबल. आता वाटतंय का 24 ला पाहिजे नव्हतं. 24 चे प्रश्न अतिशय म्हणजे लॉजिकचे सगळेच प्रश्न असेल, आणि ते तुम्हाला आता सोपं वाटते, कारण आता तुम्ही लॉजिकचा वन शॉट पाहिला, लॉजिकची सीटी सॉल्व्ह केली, आणि सीटी सॉल्व्ह केली का बोर्डाचे प्रश्न येतातच. ओके, ठीक आहे. कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल फॉर द स्टेटमेंट पॅटर्न. हा जो पॅटर्न आहे याचा ट्रूथ टेबल काढायचा. काय होईल सांगा मला, गरज कोणाची, पी क्यू, निगेशन कोणाचीच नाही बा. म्हणजे काय, पी क्यू. आधी आन्सर स्टार्ट करताना इथं काय लिहायचंय तुम्हाला, पॅटर्न लिहायचं आहे. ओके, स्टेटमेंट पॅटर्न लिहायचं आहे. आणि पॅटर्न लिहून झाल्याच्या नंतर मग तुम्हाला काय करायचं आहे, ट्रूथ टेबल ड्रॉ करायचं आहे. ट्रूथ टेबलमध्ये काय येणार आहे, पी, नंतर येणार आहे क्यू, नंतर पी जॉईंट केला कशाने, इम्प्लाइजने. ओके, त्यानंतर पी इम्प्लाइजने क्यूला जॉईंट करून त्याच्यासोबत अँड टाकला, कोण, क्यू. आणि हे जे आलं हे पुन्हा एकदा पी इम्प्लाइज क्यू, हे अँडनी जॉईंट केलं क्यूला, आणि हा टोटल जो पार्ट आहे हा पुन्हा इम्प्लाइजला टाकला, कोणाला, पीला. म्हणजे पॅटर्न लक्षात आला, नीट सिस्टमॅटिकली राईट करायचा आहे. आता इथे काय येणार आहे, ट्रू, ट्रू, फॉल्स, फॉल्स. इथे काय येणार आहे, ट्रू, फॉल्स, ट्रू, फॉल्स. इथे काय येणार आहे, इम्प्लाइज. इम्प्लाइज काय सांगतं, पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स असेल तरच फॉल्स, अदरवाईज सगळं काय येणार आहे, ट्रू येणार आहे. असा कुठं पॅटर्न बनणार नाही. म्हणजे इथं काय, ट्रू, हे पण ट्रू, हे पण ट्रू. आता अँडचा टेबल काय सांगतो, हा पार्ट कोणासोबत अँडला घ्यायचा आहे, क्यू सोबत. अँडचा टेबल सांगतो दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू. आता दोन्ही ट्रू कुठे कुठे, इथं एकदा आहे आणि इथं एकदा आहे. ओके, म्हणजे अल्टरनेट जाणार आहे. काय जाणार आहे, ट्रू, फॉल्स, ट्रू, फॉल्स. आलं लक्षात. त्यानंतर आलो आपण, आता हा जो पूर्ण पार्ट आहे हा पी ला कशाला टाकायचा, इम्प्लाइज. म्हणजे हा फर्स्ट आहे आणि नंतर पी, म्हणजे ट्रू फॉल्स आलं पाहिजे. आलंय का, नाही, नाही आले पा थर्ड नंबरला. ओके, बाकी नाही. म्हणजे थर्ड नंबरला काय, फॉल्स आहे, अदरवाईज ट्रू, ट्रू, फॉल्स, ट्रू. थर्ड नंबरला फक्त मला फॉल्स लिहायचं का, कारण थर्ड नंबरला इथं पॅटर्न तयार होतं इम्प्लाइजचा. इम्प्लाइजचा पॅटर्न काय, ट्रू, फॉल्स, फॉल्स लिहितो, अदरवाईज कुठे तयार होत नाही. आले लक्षात, संपलं. एवढंच तुम्हाला फक्त काय करायचंय, तयार करायचंय. त्यानंतर आलो आपण इथं, काय झाले पा, पुन्हा एकदा काय काय सेम पॅटर्ननी क्वेश्चन पडलाय पा, मी नाही टाकलेलं, त्यांनी दिलं. हा प्रश्न आताच आपला सॉल्व्ह करून झाला. म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं 24 ला सुद्धा एक रिकामी जागा आली 2 मार्काला, नंतर कंपाऊंड आलं 1 मार्काला, 2 मार्क आणि 1 3 झाले. आता पॅटर्न आला, ट्रूथ टेबल आला 2 मार्काला, 3 आणि 2 5, पुन्हा एकदा तोच 3, 8 मार्क त्यांनी कव्हर केले. म्हणजे 24ला ज्यांनी पेपर 24च्या 25 वाल्यांनी जर 24च्या पेपरचा अभ्यास केला असतं तर त्यांना हा टेबल जसे तसा 3 मार्काचा क्वेश्चन जसाच्या तसा रिपीट झाला. म्हणजे बोर्डाचे प्रश्न सॉल्व्ह करणे किती गरजेचं आहे याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. आले बघा, टेबल पुन्हा आला, म्हणजे 2 मार्काचा पॅटर्न पुन्हा आला. स्विचिंग सर्किट तेच आलं, स्विचिंग सर्किट तेच आलं. बाकी ड्युएल आणि ते तर काय कसं पण येतच असतं. आलं लक्षात. आलो आपण पहा आता क्वेश्चन नंबर 23. आता क्वेश्चन नंबर 23 इथं प्रिंटिंग मिस्टेक झाली. ठीक आहे, कितवा आहे क्वेश्चन नंबर, आता हा आपला 9वा असेल, मे बी 8 झाले ना, 4 आणि 4. ओके, आता क्वेश्चन नंबर 9. आता क्वेश्चन नंबर 9 काय झाले पा, काय दिलाय, पुन्हा एकदा क्वेश्चन आलाय, रिकामी जागा. म्हणजे रिकाम्या जागेत एक प्रश्न तुम्हाला लॉजिकवर हमखास विचारला जातो.
ओके ठीक आहे. आता काय सांगितलंय, पी अँड क्यू याची व्हॅल्यू काय, फॉल्स आहे. ओके आता पी अँड क्यू हे फॉल्स येण्याची हे कंडिशन काय काय, दोन्ही काय पाहिजेत, नाही अँडचा टेबल आहे, दोघांपैकी एक कोणतरी काय असला पाहिजे, फॉल्स असू शकतो किंवा दोन्ही पण फॉल्स असू शकतो. आता माहित नाही नक्की आपल्याला कोण काय, पण इम्प्लाइज काय सांगितलंय त्यांनी, फॉल्स सांगितलंय. म्हणजे इथं पी इम्प्लाइज क्यू मध्ये हा ट्रू आणि हा फॉल्सच असला पाहिजे. म्हणजे एक फायनल झालं, तुमच्या क्यू ची व्हॅल्यू ही नेहमी फॉल्सच असणार, एक तर फायनल झालं. आता अँडच्या टेबलमध्ये क्यू फॉल्स आहे, पी अजून आणि पी कन्फर्म आहे, पी पण कन्फर्म झाला काय, ट्रूच असणार, कारण इम्प्लाइजच्या टेबलचा एकच रूल आहे, ट्रू फॉल्स असेल तरच फॉल्स. आणि जर इम्प्लाइज मध्ये फॉल्स येते याचा अर्थ पी हा ट्रूच असला पाहिजे, हा लक्षात, आणि क्यू हा फॉल्सच असला पाहिजे. ओके ट्रूथ व्हॅल्यू पी अँड क्यू, पी आणि क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यू सांगा, ट्रू फॉल्स. अंडरस्टँड, समजलंय, हार्ड होतं खूप. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, पण क्वेश्चन नंबर 10 काय पहा, ते विचारायचे, राईट द इनवर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. इनवर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे इम्प्लाइजचं स्टेटमेंट, कॉन्व्हर्स, इनवर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह, हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. हा पॉईंट आपण हायलाइट करून ठेवणं गरजेचं आहे. ओके आलं लक्षात. म्हणजे आता ह्या स्टेटमेंटला मग पहिल्यांदा काय लिहायचे तुम्हाला, स्टेटमेंट लिहायचे. काय स्टेटमेंट, इफ एक्स लेस वाय देन एक्स स्क्वेअर लेस वाय स्क्वेअर. मग आता इथे काय करणार तुम्ही, लेट पी काय लिहिणार आहे, एक्स लेस वाय. ओके क्यू काय, एक्स स्क्वेअर लेस वाय स्क्वेअर. देअरफॉर सिम्बॉलिक फॉर्म, सिम्बॉलिक फॉर्म काय, सिम्बॉलिक फॉर्म P implies Q. Understand? Okay. Converse of this statement. फर्स्ट पार्ट आपल्याला काय सांगितलंय, इनवर्स सांगितलंय, कॉन्व्हर्स लिहायचे नाही, इनवर्स लिहायचंय. ओके इनवर्स ऑफ धिस स्टेटमेंट. ओके ह्या स्टेटमेंटचा काय, इनवर्स. काय इनवर्स, काय करा, आहे त्या जागी ठेवा, फक्त काय टाका त्यांना, निगेशन टाका. देअरफॉर आता काय लिहिणार तुम्ही, आता काय लिहिणार, आता इथं आहे त्यांना जागेवर ठेवायचंय, इनवर त्यांचं निगेशन. निगेशन म्हणजे काय होणार आहे आता, इफ ओके एक्स ग्रेटर अँड इक्वल, हे असं त्याला फक्त फिरवा आणि इक्वलचा सिम्बॉल टाका. ओके वाय देन इथे सुद्धा काय, एक्स स्क्वेअर ग्रेटर अँड इक्वल वाय. त्यानंतर दुसरा पार्ट काय, कॉन्ट्रापॉझिटिव्ह ना, कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ धिस स्टेटमेंट. काय कॉन्ट्रापॉझिटिव्ह, आता त्यांना फिरून घ्या, मग निगेशन टाका. ओके म्हणजे आता इथे काय लिहिणार, देअरफॉर इफ एक्स स्क्वेअर ग्रेटर अँड इक्वल वाय स्क्वेअर देन एक्स ग्रेटर अँड इक्वल वाय. झालं, याला 2 मार्क आले. अतिशय अवघड प्रश्न. ठीक आहे त्यानंतर पहा, मग सर्किट परत आलं, म्हणजे 3 मार्काला तुम्हाला सर्किट फायनल आहे. ओके सिम्प्लिफाय द गिवन सर्किट बाय रायटिंग लॉजिकली एक्सप्रेस. आता याला सिम्प्लिफाय करायचे म्हणजे सोडवायचे म्हणजे कोण आले, रूल्स. ओके मग आधी काय करायचं आहे, पॅटर्न बनवायचा आहे. पॅटर्न मध्ये सगळ्यात सुरुवातीला काय करणार आपण, लेट, पहिल्यांदा डायग्राम काढून घ्या. तर लेट करा, लेट काय करणार आहे, द स्विच. ओके द स्विच काय, स्विच S1, त्यानंतर द स्विच S2, एवढंच तुम्हाला लिहायचं. झालं, S1 S2 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 S3 नाहीच आहे. सिम्बॉलिकली फॉर्म किंवा पॅटर्न काय लिहिणार आहे, सिम्बॉलिकली फॉर्म किंवा पॅटर्न. ओके काय, P अँड ब्रॅकेट मध्ये निगेशन P और निगेशन Q अँड Q. म्हणजे इथं किती, 3 जण आहेत, 1 2 आणि 3. हे तिघी कशाने जॉईन केलेत, अँडनी जॉईन केले. म्हणजे कोणत्याही दोघांना आपण काय टाकू शकतो, ग्रुप करू शकतो, म्हणजे असोसिएट करू शकतो. असोसिएशन बनवली कोणत्या पण दोघांची. आले लक्षात, ठीक आहे. मग पॅटर्न लक्षात आले तुमच्या. आपण आता याला काय करूया, सिम्प्लिफाय करूया विथ लॉ. ओके काय काय पॅटर्न दिलं होतं, P अँड निगेशन P और निगेशन Q. ओके अँड Q हा काय पॅटर्न. आता इथं आपण काय केलं, ह्या दोघांना ब्रॅकेट टाकले.
म्हणजे काय केलं तुम्ही, त्याला असोसिएट केलं. ओके ठीक आहे. म्हणजे इथे घेऊया आपण, याला इक्विव्हॅलन्स ना, हा पॅटर्न घेतला आधी. आपण असंही लिहू शकतो याला, इक्वल. काय करूया आता याला इक्विव्हॅलन्स करायचं, याला सिम्प्लिफाय करते, याला सॉल्व्ह करतोय आपण. याला सॉल्व्ह करतोय म्हणजे इथं काय करणार तुम्ही, ग्रुप केला P अँड निगेशन P और निगेशन Q. ओके, ब्रॅकेट कंप्लीट अँड Q. काय केलं तुम्ही इथं, असोसिएट लॉ. ओके ठीक आहे. त्यानंतर आता इथं असोसिएशन केल्यामुळे काय झालं, P अँड ला घेऊन कोणाकडे गेला, ओके, म्हणजे P अँड ला घेऊन गेला कोणाकडं, निगेशन P कडं. ओके, आणि P पुन्हा अँड ला घेऊन कोणाकडे गेला, निगेशन Q कडं. ओके, आणि हे जॉईंट कशाने असणार आहेत, ऑरने. ओके, म्हणजे इथे सुद्धा P कशाने, अँड. ओके, कंप्लीट झालं. काय केलं तुम्ही, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके, काय केलं तुम्ही, डिस्ट्रीब्यूट केलं, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आलं लक्षात, ठीक आहे. आता इथं काय झालं, इथं पा P आणि P चं निगेशन सोबत आलंय, म्हणजे कॉम्प्लिमेंट आहे. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, एकाच्या उलटा दुसरा असतो, एक ट्रू असेल तर दुसरा फॉल्स असतो, त्याला आपण कॉम्प्लिमेंट म्हणतो. म्हणजे आता इथं कॉम्प्लिमेंट लॉ काय सांगतो, अँड आहे, अँड असेल तर तिथं काय होणार आहे, फॉल्स होणार आहे, कारण एक ट्रू आणि एक फॉल्स आहे. अँडचा टेबल सांगतो दोन्ही ट्रू असेल तरच आहे. आता हे कन्फर्म आहे का, एक ट्रू असताना एक काय असणार आहे, फॉल्स आहे, कोण काही असलं तरी. ओके, आणि हे कशाने जॉईंट केलंय, ऑरने. इथं कोण आहे, P अँड निगेशन कोण आहे, Q आहे. ओके ठीक आहे, अँड कोण आहे, Q. इथं काय आलं, कॉम्प्लिमेंट. सिंपल लक्षात ठेवायचं पहा, हा वाटून ग्रुप केला, असोसिएशन केलं, वाटून दिला, डिस्ट्रीब्यूट केलं, एक एकाला अपोजिशन आला, कॉम्प्लिमेंट. ओके ठीक आहे. त्यानंतर इथं जर पाहिलं तर आता फॉल्स सोबत कोण आलेला आहे, एक कोणतरी आहे, पण तो कशाने जॉईन केला, ऑरने. ऑरचा टेबल काय सांगतो, एक तरी ट्रू पाहिजे. म्हणजे आता जी संपूर्ण व्हॅल्यू डिपेंड आहे याची, ट्रू, ह्या टोटलची व्हॅल्यू ट्रू ठेवायची का फॉल्स ठेवायची, हे डिपेंड कोणावर आहे, त्यावर आहे. बरोबर, ह्या स्टेटमेंटवर आहे. म्हणजे आता फक्त कंटिन्यू कोणतं स्टेटमेंट होणार आहे, P अँड निगेशन Q, हे स्टेटमेंट कंटिन्यू झालं, बाकी अँड Q तिकडनं आहेच. म्हणजे इथून तुम्ही काय केलं, आयडेंटिटी लॉ वापरला, म्हणजे एकच जण बाहेर आला, दोघांमधून एकालाच बाहेर पाठवा, आयडेंटिटी एक. ओके डन, अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. त्यानंतर आता इथं जर पाहिलं तर पुन्हा Q अँड ला घेऊन ये, म्हणजे परत काय करावं लागणार, डिस्ट्रीब्यूट करावं लागणार. म्हणजे आता इथं Q कोणास, P अँड कोण आला, Q. ओके, पुन्हा P कोणाकडे आला. आता इथं जर पाहिलं तर हे सुद्धा करायची गरज नाही तुम्हाला, बरोबर आहे. तरी पण आता समजा तुम्ही आता याला कोणाकडे घेऊन जाणार, ओके ठीक आहे. म्हणजे इथं जर पाहिलं अँड निगेशन Q अँड निगेशन काय Q आहे. ओके, कोणता लॉ वापरला तुम्ही, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता इथं जर पाहिलं तर काय, P अँड Q कंटिन्यू झालं, अँड इथं काय आलं रे, परत फॉल्स. बरोबर आहे. आता इथे फॉल्स आलं म्हणजे कोणता लॉ वापरला तुम्ही, कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट का, कारण इथून इथं आलं ना तुम्ही, या जागी फॉल्स मला का लिहिता आलं, कारण कॉम्प्लिमेंट. आता इथं जर पाहिलं तर आता याची व्हॅल्यू काय असणार आहे, आता याची व्हॅल्यू काय असणार आहे, फॉल्स. का बरं फॉल्स असणार आहे, अँड ना एक फॉल्स असला तरी सगळीच्या सगळी व्हॅल्यू काय होणार आहे, फॉल्स होणार. बरोबर आहे. म्हणजे इथं कोणता लॉ वापरला तुम्ही, आयडेंटिटी. काय याच्या दोघांमधनं कोण कंटिन्यू होणार आहे, तर फॉल्स कंटिन्यू होणार आहे. ओके, तसं जर पाहायला गेलं तर इथं तिघही कशाने जॉईंट होते, अँडनी जॉईंट होते. तुम्ही इथून सुद्धा एक पार्ट वापरला असता, काय, P अँड निगेशन Q अँड Q. इथं मी ह्या दोघांना असोसिएट केलं, म्हणजे P अँड काय आलं असतं, फॉल्स. म्हणजे कंटिन्यू ऍट द एंड कोण आला असता, फॉल्सच आला असतं. म्हणजे इथून तुम्ही तसेही गेला असतं, डिस्ट्रीब्युटिव्ह वापरायच्या ऐवजी. आले लक्षात. तर या पॅटर्नने तुम्ही काय करू शकता, हा प्रश्न काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. आले लक्षात. लॉ नीट लक्षात ठेवा, ऍट द एंड आयडेंटिटी लॉ वापरून याला काय केलं आपण, सिम्प्लिफाय केलं. म्हणजे हा जो पॅटर्न आहे हा काय, फॉल्स आहे. म्हणजे खरं तर हा कोणाचा असला पाहिजे, तुम्हाला इथं असंही विचारलं जाऊ शकतं, हा टोटोलॉजीचा आहे का, कॉन्ट्रडिक्शनचा आहे का, कॉन्टेजन्सीचा आहे. तर कोणता आहे हा, कॉन्ट्रडिक्शन. आलं लक्षात, समजलंय, ठीक आहे डन. त्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द राईट करेक्ट फॉर द फॉलोइंग. ओके ठीक आहे. म्हणजे इथं पुन्हा काय आले, रिकामी जागा. 23 प्रश्न संपले. ओके ठीक आहे. आता इथे जर पाहिलं पुन्हा एकदा नंबर चुकलाय, कोणता आहे हा, कितवा प्रश्न असणार आहे हा, याच्या आधीचा किती होता, 11वा होता. म्हणजे हा किती आहे, 12. ठीक आहे. आता काय सांगितले, निगेशन
म्हणजे निगेशन पॉईंट विचारला जातोय, टेबल विचारला जातोय, सर्किट विचारलं जातोय, निगेशन विचारलं जातं. ठीक आहे, मग आता आपण हा पार्ट घेतला. आता याचं आपल्याला काय करायचं आहे, निगेशन. पी अँड क्यू इम्प्लाइज आर, याचं आपल्याला काय करायचंय, याचं टोटलचं निगेशन करायचं. आता याचं टोटलचं निगेशन काय होईल, निगेशन कोणाकडे जाणार पहिल्यांदा, पी इकडं, और अँडचा काय होणार आहे, और, आणि निगेशन आतमध्ये इथं काय असणार आहे, क्यू इम्प्लाइज आर. आले लक्षात, समजलंय? ठीक आहे. आता इथं जर पाहिलं तर निगेशन पी और, आता निगेशन मी हे असंच ठेवलं, इम्प्लाइज. इम्प्लाइज इक्विव्हॅलन्स कोणाला असतो, क्यूचं निगेशन करा, इथं और टाका आणि इथं आर लिहा. हे इक्विव्हॅलन्स झालं. इक्विव्हॅलन्स हा इम्प्लाइज कोणाला इक्विव्हॅलन्स आला, याला इक्विव्हॅलन्स. बरोबर आहे. आणि आता तुम्ही जे म्हणताय त्या पद्धतीने जर मला करायचं असेल तर मी इथं काय करणार आहे, इथं असंही होऊ शकतं. तुम्ही जसं म्हटले काय, इम्प्लाइजचं निगेशन काय होतं, क्यू तसाच राहतो, अँड होतो, आणि निगेशन कोणाकडे जातं, आर कडे जातं. डन इथपर्यंत. ओके, ठीक आहे. मग आता जर तुम्ही इथं पाहिलं, हा पॅटर्न तुम्हाला इथं कुठे दिसतोय, हा पॅटर्न तुम्हाला इथं कुठे दिसतोय का, दिसतोय. पर्याय क्रमांक 4. ते म्हणाल कसं काय, हा इक्विव्हॅलन्स आहे. आता याला इक्विव्हॅलन्स करणार. इक्विव्हॅलन्स कसा असतो, पी इम्प्लाइज क्यू. ओके, याचा इक्विव्हॅलन्स कसा आहे, याचा इक्विव्हॅलन्स कसा आहे, पी ला काय टाका, निगेशन टाका, और जॉईंट करून क्यू आहे तसंच्या तसं लिहा. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही इथून इथं येऊ शकता, इथून इथं जाऊ शकता. कंडिशनल लॉ. ओके, मग कंडिशनल लॉनी क्यूचं निगेशन आपण काढून टाकू, याला घेऊन याला आपण ग्रुप करू, हा क्यू आहे तुमचा. बरोबर आहे. म्हणजे याचं काही निगेशन निघून गेलं, इम्प्लाइज केलं, आणि क्यू आहे तसंच्या तसं ठेवला. क्यू इम्प्लाइज, सॉरी, क्यू अँड निगेशन आर. क्यूला आहे तसंच ठेवलं, पीचं निगेशन गेलं, ऑरच्या जागी इम्प्लाइज आला. म्हणजे ऑरच्या जागी इथून इथं आलं, पीचं निगेशन काढलं, ऑरच्या जागी इम्प्लाइज आला, क्यू तसंच्या तसं ठेवलं. आले लक्षात. म्हणजे असंही विचारलं जातं. पॅटर्न नीट लक्षात ठेवा. 22. त्यानंतर जर पाहिलं तर युझिंग ट्रूथ टेबल व्हेरीफाय दॅट. ट्रूथ टेबलचा वापर करायचा आहे. आणि काय इथं, पी अँड क्यू और निगेशन क्यू. ओके, इक्विव्हॅलंट पी और क्यू इन का टेबल. ट्रूथ टेबल येतो काढतं, काढायची काय गरज, नक्की सॉल्व्ह करा, होमवर्क. ओके, ठीक आहे. त्यानंतर इथं आलो आपण पुन्हा एकदा, काय, विदाउट युझिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट, म्हणजे लॉचा वापर करायचा. ओके, ठीक आहे. आता लॉचा जर मला वापर करायचा असेल तर मी याला बाहेर काढणार, आणि पी और क्यू हे मला काय करायचंय, प्रूव्ह करायचं. ओके, ठीक आहे. म्हणजे लॉचा वापर करून येते तुम्हाला. आता जस्ट आपण एक क्वेश्चन सॉल्व्ह केलाय, तरी पण आपण याला आता सॉल्व्ह करणार आहे. ओके, ठीक आहे. काय घेतलं पहिल्यांदा, पी अँड क्यू और निगेशन पी अँड क्यू और पी अँड निगेशन क्यू. ओके, हा पॅटर्न आहे. आता या पॅटर्नला आपल्याला काय करायचंय, आपण असं समजूया का, आपण काय लिहून घेतलं इथं, LHS लिहून घेतलं. आता LHS प्रूव्ह करताना आपल्याला कोण आणायचं आहे, RHS. ओके, ठीक. मग आता इथं मी काय करणार आहे, यांना मी ब्रॅकेट टाकणार का, कारण 3 भाऊ आहेत, तिन्ही भाऊ ऑरनी जॉईंट आहेत. कोणत्याही दोघांना मी ब्रॅकेट टाकू शकतो. याला काय म्हणतो आपण, जेव्हा दोघांना, कोणत्याही दोघांना आपण एकत्र आणतो त्याला काय म्हणतो आपण, असोसिएशन. कळलं, ठीक आहे. ही स्टेप खरं तर खालची मी इथंच लिहिली. पहिल्यांदा पॅटर्न लिहून घ्या, नंतर असोसिएट करा. ओके, ठीक. त्यानंतर इथं जर पाहिलं तर अँडला क्यू आहे, अँडला क्यू आहे, म्हणजे कॉमन तुम्ही काढू शकता. मग पुढे कोण राहिलं, इथं राहिला पी, इथं राहिला निगेशन पी, कशाने जॉईंट आहेत, ऑरने, आणि आपण क्यूला बाहेर घेतलं कशाने, अँडने. म्हणजे क्यू जो बाहेर पडणार तो अँडला घेऊन बाहेर पडणार, कारण तो सेम. ठीक आहे. इथे कोण आहे, हा सॉरी, इथं निगेशन पी आहे. ओके, ठीक आहे. म्हणजे क्यू हा अँडला घेऊन बाहेर पडला, क्यू अँडला घेऊन बाहेर पडल्यामुळे इथं कोणाला पी, आणि इथं कोण राहिला, निगेशन पी, आणि हे दोघं ऑरने जॉईंट. ओके, यांचं असोसिएशन कंप्लीट झालंय, आणि इथं कोण आहे, पी अँड निगेशन क्यू, हे बाहेर आहे तसेच ऑरने जॉईंट. आता इथे जर पाहिलं तर कोण आलेत, एकमेकाला अपोजिशन मध्ये आलेत. बरोबर, डन इथपर्यंत. आता इथे तुम्ही कोणता लॉ वापरला, इथून इथे येताना डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरला. काय केलं तुम्ही, डिस्ट्रीब्यूट केलं. जसं तुम्ही क्यूला आतमध्ये पाठवू शकता तसं क्यूला बाहेर पण काढू शकता.
लक्षात डिस्ट्रीब्युटिव्ह. आता इथं जर पाहिलं तर एकमेकाला अपोजिशन कॉम्प्लिमेंट. व्हेरी गुड. म्हणजे आता इथं कोणाला कॉम्प्लिमेंटने हे काय झालं, ट्रू का फॉल्स, ट्रू झालं. व्हेरी गुड. कारण हा कोणाचा टेबल आहे, ऑरचा टेबल आहे. ऑरचा टेबल असल्यामुळे इथं कोणाला ट्रू अँड क्यू ब्रॅकेट कंप्लीट, बाहेर कोणी ऑर पी अँड निगेशन क्यू. अंडरस्टँड. म्हणजे इथं तुम्ही कशाने आलेत, कॉम्प्लिमेंट, एकमेकाला काय येते अपोजिशन. आता इथं याची व्हॅल्यू ट्रू आहे, हा क्यू आहे, अँड नी जॉईंट आहे. मग आता सर्व डिपेंड कोणावर आहे, क्यू वर आहे. कारण दोन्ही ट्रू झाले तरच आपण त्याला ट्रू म्हणणार आहे. म्हणजे आता दोघांमधून बाहेर एकच जण पडणार आहे. तो कोण बाहेर पडणार, क्यू बाहेर पडणार. कारण क्यू ठरवणार आहे त्याची व्हॅल्यू काय. क्यू जर फॉल्स असेल तर सगळं फॉल्स होणार, क्यू जर ट्रू असेल तर सगळं ट्रू होणार. ओके. और बाहेर कोण आहे इथं, पी अँड निगेशन क्यू. काय वापरलं तुम्ही इथं, आयडेंटिटी. कळलं. ठीक आहे. आता हा जो क्यू आहे ऑरला घेऊन काय जाणार, आतमध्ये जाणार. मग क्यू जर ऑरला घेऊन आतमध्ये गेला तर काय होणार इथं, क्यू ऑर पी. ओके. आणि अँड इथला अँड टाकला, क्यू ऑर निगेशन क्यू. बरोबर आहे. काय वापरलं इथं तुम्ही, डिस्ट्रीब्युटिव्ह. डिस्ट्रीब्यूट केलं क्यूला. ओके. मग पहिल्यांदा कोण आहे, क्यू पी, पी क्यू, ऑर आहे, चालू शकतं मागं. ओके. म्हणजे आता याच्या पुढच्या याच्यामध्ये आपण काय लिहिणार आहे, पी ऑर क्यू. अल्टर करू शकता. काय पहिला लॉ का दुसरा, पी चा क्यू, पी ऑर क्यू, क्यू ऑर पी, कम्युटेटिव्ह लॉ. आलं लक्षात. ठीक आहे. म्हणजे इथे काय केलं तुम्ही, अजून काय इथं जर पाहिलं बॅक पेजला, अँड इथं कोण आहे, क्यू अँड निगेशन क्यू, ऑर नी जॉईंट आहे. म्हणजे अँड नी कोणासोबत येणार, ते ट्रू सोबत येणार आहे. ओके. ठीक आहे. म्हणजे इथं काय केलं, अँड नी कोणासोबत आलं, ट्रू सोबत आलं. आता इथं कोणता लॉ वापरला, समजा आपण इथं आपण याला अजून तसंच ठेवू, क्यू आणि इथं काय लिहिलं आपण, पी लिहिला. कारण दोन लॉ एकत्र लिहावे लागतील मग तुम्हाला, क्यू और पी अँड ट्रू. इथं कोणता लॉ वापरला तुम्ही, कॉम्प्लिमेंट लॉ. तीन ट्रू और फॉल्स करण्यासाठी. आता ह्या दोघांमधून बाहेर एकच जण पडणार आहे, अँड नी हा ट्रू आहे, अँड आहे. म्हणजे बाहेर कोण पडला, फक्त क्यू और पी हा एकटा बाहेर पडला. कोणता लॉ वापरला तुम्ही, आयडेंटिटी, एकालाच बाहेर पाठवलं. आता याला फक्त तुम्ही काय करणार आहे, पी और क्यू. काय केलं तुम्ही, चेंज केलं. चेंज का केलं, आपल्याला पी पुढे पाहिजे नव्हता. म्हणजे कोणता वापरला तुम्ही, कम्युटेटिव्ह लॉ. तर कम्युटेटिव्ह लॉनी तुम्ही इथपर्यंत पोहोचले. आणि यालाच तुम्ही काय म्हणणार आहे, आर एच एस, हेन्स प्रूव्ह. खाली पुन्हा पॅटर्न लिहा. दॅट्स इट. आले लक्षात, समजले. लॉ रिपीट करा. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न 20 पहा, ड्युएल. ड्युएल मध्ये काय करतो आपण, म्हणजे याचं काय करणार आहे, पॅटर्न लिहून घ्या, पी अँड निगेशन पी इन फॉल्स. याचं काय लिहायचं आहे, ड्युएल. खाली काय लिहिणार, ड्युएल पी, याचं काय होणार आहे, ऑर निगेशन पी इम्प्लाइज ट्रू. झालं उत्तर. आलं लक्षात. ठीक आहे. म्हणजे ड्युएल दोनदा विचारला गेला आता जर पाहिलं तुम्ही. त्यानंतर इथं काय, युजिंग ट्रूथ टेबल. टेबल आता येतोय तुम्हाला. ओके. टेबल ड्रॉ करत नाही. ओके. होमवर्क. त्यानंतर इथं जर पाहिलं, एक्सप्रेस द फॉलोइंग सर्किट इन सिम्बॉलिक फॉर्म. याला फक्त सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचंय. ओके. काय करणार आहे तुम्ही, लेट. पहिल्यांदा काय लिहिणार आहे, पी स्विच S1, क्यू द स्विच S2. त्यानंतर इथं काय, सिम्बॉलिक फॉर्म. काय सिम्बॉलिक फॉर्म, हा S3 पण आहे आणि लॅम्प पण आहे. लेट करायचं आता आपल्याला सगळंच. ओके. क्यू तरी पण तुम्हाला भारी वाटते याच्यात. हा, द स्विच S3. इथं काय, एल लॅम्प. झालं. आता काय येणार आहे इथं, सिम्बॉलिक फॉर्म. काय सिम्बॉलिक फॉर्म, इथं बरं इथंच लिहितो, काय अडचण नाही. पी और ब्रॅकेट मध्ये क्यू अँड आर. आलं लक्षात. झालं. वाव. ओके. ठीक आहे. आलो आपण इथं. काय सांगितलंय, स्टेट द कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. म्हणजे 3 मार्काचा प्रश्न आला. म्हणजे हा प्रश्न पुन्हा एकदा रिपीट झालेला आहे. आठवतंय तुम्हाला, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह मग तुम्हाला एका ठिकाणी लिहायचं होतं. म्हणजे रिपीट झालेले क्वेश्चन लक्षात ठेवा, कोणत्या कोणत्या पॉईंटला रिपीट केलेले आहे. ओके. ट्रूथ टेबल कंटिन्यू आहे, सर्किट कंटिन्यू आहे. सर्किट येतच, ट्रूथ टेबल येतोच, लॉ येतातच, निगेशन येतच आहे, ड्युएल येत आहे. झालं, बाकी काही नाही. ओके. ठीक आहे. त्यानंतर कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द कंडिशनल स्टेटमेंट. कंडिशनल स्टेटमेंटचा आपल्याला पार्ट करायचे. ओके. ठीक आहे. आता फर्स्ट काय लिहिणार आहे, लेट. काय करणार आहे, पी. पहिल्यांदा काय लिहून घ्या, स्टेटमेंट लिहून घ्या. पहिल्यांदा काय लिहिलं, स्टेटमेंट.
उत्तरामध्ये सुरुवातीला स्टेटमेंट येईल. स्टेटमेंट लिहून झाल्यानंतर लेट करणार. तुम्ही काय करणार? लेट अ सिक्वेन्स इज बाउंडेड. आलं लक्षात? अ सिक्वेन्स इज बाउंडेड. त्यानंतर क्यू अ सिक्वेन्स इज कॉन्व्हर्जंट. सिक्वेन्स आहे ना, इट इज जरी असलं तरी तो सिक्वेन्स आहे ना, स्टेटमेंट आहे. ह्याला वाक्यात बसवल्यावर त्याला इट म्हणणार आहे. पण पहिलं मेन स्टेटमेंट हे. आलं लक्षात? सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म काय? सिम्बॉलिक फॉर्म P implies Q. झालं. पहिल्यांदा P Q सिम्बॉलिक फॉर्म आलो. आता याचा फर्स्ट पार्ट काय? याचा फर्स्ट पार्ट कॉन्व्हर्स ऑफ गिव्हन स्टेटमेंट. काय येईल? कॉन्व्हर्स. Q ला पुढे घ्या, P ला मागे टाका. काय लिहिणार इथं? देअरफॉर अ सिक्वेन्स इज कॉन्व्हर्जंट. ओके. सॉरी, इफ ना, इफ नी सुरुवात. इफ स्टेटमेंट काय? अ सिक्वेन्स इज बाउंडेड. तर त्या जागी काय लिहिणार? अ सिक्वेन्स इज कॉन्व्हर्जंट देन इट इज बाउंडेड. आता काय लिहायचंय? सेकंड पार्ट काय? इनवर्स ऑफ गिव्हन स्टेटमेंट. आता काय घ्या? आहे त्या दोघांना जाग्यावर निगेशन टाका. जाग्यावर निगेशन म्हणजे काय लिहिणार? इफ इज नॉट बाउंडेड देन इट इज नॉट कन्व्हर्जंट. आलं लक्षात? त्यानंतर तिसरा पार्ट काय? तिसरा पार्ट हे कळलं ना काय लिहायचं इथं? स्टेटमेंट आहे जाग्यावर नॉट टाका. आणि तिसरं काय? कॉन्ट्रापॉझिटिव्ह. काय कॉन्ट्रापॉझिटिव्ह? कॉन्ट्रापॉझिटिव्ह. काय कॉन्ट्रापॉझिटिव्ह? Q ला पुढे घ्या, P ला मागे टाका आणि दोघांनाही निगेशननी जॉईन करा. म्हणजे काय लिहिणार आहे या स्टेटमेंटला? म्हणजे कॉन्व्हर्सचा काय करतो आपण? कॉन्ट्रापॉझिटिव्ह करतो, फक्त निगेशन टाकतो. इफ अ सिक्वेन्स इज नॉट कॉन्व्हर्जंट देन इट इज नॉट बाउंडेड. आलं लक्षात? म्हणजे हे मेन स्टेटमेंटचं जागेवर ठेवून निगेशन आणि हे कॉन्व्हर्सचं जागेवर ठेवून निगेशन. आले लक्षात? ठीक आहे. 3 मार्काला प्रश्न आहे. मी असं लिहिलंय, असं तुम्हाला लिहायचं नाही, सिस्टमॅटिकली लिहायचं. आले लक्षात? ठीक आहे. तर या ठिकाणी तुमचे 2025 पासून 2020 पर्यंतचे सगळे PYQ झालेले आहेत. सगळे पॉईंट लिहून काढा, त्या पॉईंटवर फोकस करा. ते पॉईंट तुम्हाला आलेच पाहिजे, पण बाकीचेही पॉईंट आले पाहिजे असं नाहीये. कारण आता सगळ्यांनाच माहिती आहे, मुलांना पण माहिती आहे का मागचे 12-10 वर्षाचे पेपर फॉलो करा, 5 वर्षाची किमान, आणि मग अभ्यास होऊन जातो चांगला. त्यामुळे हे जसं तुम्हाला माहिती आहे तसं हे आम्हाला पण माहिती आहे. म्हणजे आम्ही पेपर डिझाईन करताना असा पेपर डिझाईन करणार, तुम्ही पास तर झाले पाहिजेत पण आउट ऑफ मार्क नाही आले पाहिजेत. त्यामुळं नाही येणाराही प्रश्न आतापर्यंत कधी पडला नाही असंही आम्ही टाकू शकतो. म्हणजे या थिंकिंगने पण राहा. असं काही नाही का 5 वर्षाचे प्रश्न सॉल्व्ह केले म्हणजे सगळं पास होणार, तुम्ही चांगल्या मार्काने पास होणार, पण आउट ऑफ नाही पडणार. आउट ऑफ पडण्यासाठी तुम्हाला एकच कंडिशन आहे, सगळेच्या सगळे पॉईंट तुम्हाला आले पाहिजे. नो एक सुद्धा मिस करायचा नाही. आलं लक्षात? ठीक आहे. बाकी चांगला अभ्यास करा. ऑल द बेस्ट.